राज्यातल्या हाय प्रोफाईल विधानसभा मतदारसंघांपैकी एक असणाऱ्या वरळी विधानसभा मतदारसंघाबद्दल आजच्या व्हिडिओत आपण चर्चा करणार आहोत। हा मतदारसंघ हाय प्रोफाईल म्हणण्याचं कारण म्हणजे इथून ठाकरे घराण्याचे युवराज समजले जाणारे आदित्य ठाकरे हे आमदार आहेत। गेल्या वेळी आदित्य ठाकरेंनी मोठ्या मताधिक्यानं वरळीत शिवसेनेचा भगवा फडकवला होता। मात्र त्यावेळी शिवसेना एक संघ होती। शिवाय शिवसेना भाजप दोन्ही पक्ष युतीत लढले होते आणि विशेष म्हणजे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेकडून देखील उमेदवार देण्यात आलेला नव्हता। त्यामुळे आदित्य ठाकरेंचा विजय सोपा झाला। मात्र यंदा शिवसेनेत फूट पडल्यामुळे आणि भाजप सोबत युती तुटल्यामुळे परिस्थिती बदललेली आहे। त्यात भर म्हणजे मनसे देखील वरळीतून राज ठाकरेंचे पुत्र अमित ठाकरेंना निवडणुकीच्या मैदानात उतरवणार असल्याची चर्चा आहे। आता या चर्चेत तथ्य ते काय आणि खरंच वरळीत आदित्य ठाकरे विरुद्ध अमित ठाकरे असा सामना रंगणार का आणि जर सामना रंगलाच तर यात बाजी कोण मारणार? चला तर मग जाणून घेऊयात आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून। नमस्कार, मी यशस्वी मुळे। तुम्ही बघत आहात महाराष्ट्र भूमी। सप्टेंबर महिन्याच्या सुरुवातीला महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे नेते आणि राज ठाकरेंचे कट्टर समर्थक म्हणून ओळखले जाणारे संदीप देशपांडे यांनी एक फोटो ट्विट केला। त्यामध्ये तुमचा विचार आमचं विजन, आपलं विजन, विजन वरळी असं पोस्टर झळकलं होतं। त्यानंतर बराच काळ संदीप देशपांडेंना मनसे वरळी मतदारसंघातून उमेदवारी देणार अशा चर्चा सुरू झाल्या होत्या। मात्र अचानक मधल्या काळात संदीप देशपांडेंचं नाव मागं पडलं आणि राज ठाकरेंचे पुत्र अमित ठाकरेंच्या नावाची चर्चा वरळीतून सुरू झाली। मात्र यावर अमित ठाकरेंनी सावध भूमिका घेत पक्ष जिथे सांगेल तिथेच मी निवडणूक लढेल असं म्हटलंय। तर आमचे या मतदारसंघात 30 ते 35 हजार मतदार आहेत असं सूचक विधान करत राज ठाकरेंनी सर्वांनाच कोड्यात पाडलंय। त्यामुळे गेल्या विधानसभा निवडणुकीवेळी ठाकरे घराण्यातला पहिलाच व्यक्ती निवडणुकीच्या मैदानात उतरतोय म्हणून राज ठाकरेंनी उमेदवार दिला नव्हता। तिथं यंदा राज ठाकरे हे स्वतःच्याच मुलाला उभं करतात की काय असं चित्र निर्माण झालंय। त्यामुळे या गोष्टीचा जर विचार केला तर नक्कीच आदित्य ठाकरेंसाठी ही कुठेतरी डोकेदुखी ठरू शकते। मात्र ती कशी, तर याचं उत्तर आपल्याला 2009च्या विधानसभा निवडणुकीत मिळतं। त्यावेळी राज ठाकरेंनी शिवसेना सोडत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची स्थापना केली होती आणि वरळीतून त्यांनी संजय जामदारांना मैदानात उतरवलं होतं। तर शिवसेनेकडून आशिष चेंबूरकर हे उमेदवार होते आणि आघाडीत ही जागा राष्ट्रवादी काँग्रेसला सुटल्यामुळे त्यांनी सचिन आहेरांना उमेदवारी दिली होती। जेव्हा निकाल लागला तेव्हा मनसेच्या संजय जामदारांना 32,542 मतं पडली तर शिवसेनेच्या आशिष चेंबूरकरांना 47,104 मतं होती। आता मनसे आणि शिवसेना यांच्यात झालेल्या मतविभागणीचा फायदा हा थेटपणे राष्ट्रवादीच्या सचिन अहिरांना होऊन ते 5,000पेक्षा जास्त मतांनी निवडून आले। आता यंदाच्या निवडणुकीत देखील राज ठाकरे हे आपला उमेदवार वरळीत देणार आहेत आणि विशेष म्हणजे तो उमेदवार अमित ठाकरे असणार असं दिसतंय। यदा कदाचित असं झालं तर मात्र इथली बहुतांश मराठी मतं ही विभाजित होऊन अमित ठाकरेंच्या पारड्यात पडणार यात शंका नाही। त्यामुळं हा सरळ आदित्य ठाकरेंना मोठा धक्का आहे। तसंच लोकसभा निवडणुकीत राज ठाकरेंनी पंतप्रधान मोदींना पाठिंबा दिल्यामुळं भाजप देखील अमित ठाकरेंविरोधात उमेदवार देणार नाही। यात अमित ठाकरेंचा फायदा म्हणजे वरळी मतदारसंघातल्या उच्चभ्रू वस्तीतील गुजराती मतं ही आपोआप त्यांच्याकडे वळतील। गेल्या वेळी भाजप सोबत असल्यामुळे ही गुजराती मतं एकतर्फी आदित्य ठाकरेंना पडली होती। मात्र यंदा भाजप अमित ठाकरेंसोबत असल्यामुळे गुजराती मतं त्यांच्याकडे जाण्याची शक्यता आहे। शिवाय मधला काळ जर पाहिला तर श्रीकांत शिंदेंनी वरळीत वैयक्तिकरित्या लक्ष द्यायला सुरुवात केली होती। त्यामुळे शिवसेना शिंदे गटाची बाजू इथं मजबूत दिसतेय आणि राज ठाकरेंनी स्वतः लोकसभा निवडणुकीदरम्यान श्रीकांत शिंदेंसाठी सभा घेतल्यामुळे इथे शिंदे गटाची ताकद देखील अमित ठाकरेंच्या मागे उभी राहण्याची शक्यता आहे। आणखी एक महत्त्वाची बाब म्हणजे मुंबईचं हार्ट म्हणून ओळखल्या जाणाऱ्या BDD चाळ पुनर्विकास प्रकल्पाला महायुती सरकारच्या कार्यकाळात वेग आल्यामुळे आणि येत्या डिसेंबर महिन्यात 500 कुटुंबांना घराची चावी देण्याचा निर्णय महायुती सरकारकडून घेण्यात आल्यामुळे इथल्या नागरिकांमध्ये महायुती सरकारबद्दल आपुलकी निर्माण झाली आहे आणि निवडणुकीच्या प्रचारादरम्यान अमित ठाकरेंच्या पोस्टरवर मुख्यमंत्री शिंदे आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांचे फोटो झळकले तर BBD चाळीतील मतं ही अमित ठाकरेंकडे जाताना दिसतील, ज्यामुळे आदित्य ठाकरे मायनस मध्ये जातील।
तसंच एक महत्त्वाची बाब म्हणजे लोकसभेत हा मतदारसंघ दक्षिण मुंबई लोकसभा मतदारसंघाचा भाग असतो आणि नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत वरळी मतदारसंघात ठाकरेंचे उमेदवार अरविंद सावंतांना फक्त 6,000च मताधिक्य मिळालंय आणि ही बाब देखील आदित्य ठाकरेंना विचार करायला लावणारी आहे। त्यामुळे 1990 पासून जो वरळी मतदारसंघ शिवसेनेच्या ताब्यात होता आणि या मतदारसंघात दत्ताजी नलावडेंनी शिवसेनेचा भगवा हा कायमच उंचावर ठेवला होता, तिथे स्वतः ठाकरे घराण्याच्या युवराजाला निवडणूक जिंकणं हे कठीण झालेलं आहे। याबद्दल तुमची प्रतिक्रिया काय ते आम्हाला कमेंट्सच्या माध्यमातून नक्की कळवा। धन्यवाद।